केम छो इंडिया. आजकाल प्रत्येक जण सेल्फी घेतो आणि प्रत्येक सेल्फीमध्ये एक गोष्ट कॉमन असते, आपला आजचा फोटो. पण जगात काही लोक असेही आहेत जे आपल्या उद्याचा फोटो घेत आहेत. हो, आणि ते सोनेरी भविष्याची स्वप्न पण पाहतायत आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची हिंमत पण बाळगतात. आणि अशा रिअल लाईफ हिरोजना आपण म्हणतो आयडियाबाज. तुमचं स्वागत आहे भारताच्या स्वतःच्या स्टार्टअप मंचावर, जिथे प्रत्येक आयडियाला मिळणाऱ्या मोठा बिझनेस करण्याची संधी. तुम्ही पाहत आहात आयडियाबाज. आयडिया तुमची, पैसे आमचे. प्लीज वेलकम इन्व्हेस्टिंग टायटन्स, लिबर्टी शूजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनुपम बन्सल, द स्लीप कंपनीची डायनामिक फाउंडर प्रियंका सलॉट, VC फ्रॉम वॉशिंग्टन DC संदेश शारदा. आपण सगळे रोज ट्रॅफिकमध्ये अडकतो, पॉल्युशनशी लढतो आणि रस्त्यावर सेफ राहण्याची आशा पण बाळगतो. पण आज तुम्ही ज्यांना भेटणार आहात, जे या समस्यांचे सायंटिफिक समाधान घेऊन आले आहेत, एक असे विजनरी जे देशाच्या रस्त्यांना नवीन रूप देत आहेत. त्यांचा नॅशनल मोबिलिटी प्लॅटफॉर्म ऍक्सिडेंटला 50% कमी करण्याचं ध्येय बाळगून आहे. तर स्वागत करा एका अशा जिनियसचं जे रोड ट्रान्सपोर्टचं भविष्य बदलत आहे. IIT मद्रासहून आपले मास्टर मेंटॉर प्रोफेसर गीता कृष्णन रामदुराई. प्रोफेसर गीता कृष्णन, आम्ही खरंच फार भाग्यशाली आहोत की IIT मद्रास आमचा नॉलेज पार्टनर आहे आणि तुमच्यासारखे कमालीचे लोक जे इतक्या साऱ्या लोकांना मेंटॉर करतात, ते आमच्या मंचावर येऊन आमच्या आयडियाबाजनाही मेंटरशिप देणार. I'm also very happy to be here. It's a great honor, actually, I would say, to see youngsters come up with wonderful ideas. We need to have business as well as knowledge go together to take India forward. Happy to be here. थँक्यू. सर, तुम्ही स्वतः एक नॅशनल मोबिलिटी प्लॅटफॉर्म बनवला आहे, त्याबद्दल काही सांगा ना. So transportation is the backbone of any country's economy as well as in India, right? So we need transportation to be safe and sustainable for us to take mobility forward in the country. So we do a lot of work in terms of reducing emissions, improving net zero transport, and also at the same time improve safety of transportation. So that is the focus with which we developed something called as a mobility and intelligent transport collaborator. So we are developing a platform which will be a digital platform to bring a lot of data, models together so that we can solve some of the most hard challenges in mobility today. Lovely to have you here, sir. Thank you so much. We are delighted. Please, sir, please take your seat. चला तर मग बोलूया आपल्या पहिल्या आयडियाबाजला. एक सर्वोत्तम आयडियाबाज कुणाला म्हणतात, जो एक साधारण दिसणाऱ्या गोष्टीला खास बनवतो. जिथे कोणाची नजर पोहोचत नाही तिकडे त्यांचा विचार पोहोचतो आणि जिथे सगळ्यांची नजर असते तिथे ते दृष्टिकोनच बदलून टाकतात. अशीच एक जबरदस्त आयडियाबाज येत आहे आज आमच्या मंचावर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दीप वोराचं. हाय टायटन्स. हाय, मी लगेच येते. पळतच येत आहेत. आम्हाला पण धावावं लागेल. सोबत धावूया. कुठे निघून गेली? पिच न देताच. कदाचित हीच पिच होती सर. वा, येस. हाय टायटन्स, मी आहे दीप आणि मी एक मॅरेथॉन रनर आहे. माझ्या करिअरची सुरुवात पण एक रेस सारखीच होती. वेल्थ मॅनेजमेंटच्या ट्रॅकवर धावता धावता मी 10 वर्ष घालवली. मग जेव्हा रिअलाइज झालं की आणखी एक रेस धावायची आहे, तेव्हा मी जॉबवरून बिझनेसवर स्विच केलं. टायटन्स, आज माझ्या खाण्याच्या चॉईसेस फारच माइंडफुल झाल्यात, पण मी पूर्वीपासून अशी नव्हते आणि मी सुरतची रहिवाशी आहे. आम्ही कधीही काहीही खात असतो. हे सुरतवाल्यांच्या DNA मध्येच आहे. बरोबर बोलू छिने प्रतीक? एकदम. यामुळे मी समजू शकते की आपल्या खाण्यामध्ये ती पहिली योग्य चॉईस करणे फारच चॅलेंजिंग असू शकतं. पण इथे भलेही तो तुमचा सकाळचा नाश्ता असो, संध्याकाळचा चहा असो, आपल्याला नेहमी खाण्यात काही ना काही हवंच असतं. इंडियामध्ये हे चॅलेंज आणखी चॅलेंजिंग होतं. त्यामागचं कारण आपल्याकडे स्नॅकिंग फक्त हॅबिट नाहीये, एक हॉबी बनलेली आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की जे खाण्यासाठी हेल्दी असतं त्याची टेस्ट चांगली नसते आणि जे टेस्टी असतं ते हेल्थसाठी चांगलं नसतं. त्यामुळे इंडियाच्या प्रत्येक एज ग्रुपला एक योग्य पहिली स्नॅकिंग चॉईस देण्यासाठी मी सुरू केलं हाची.
विथ लव. हाची एक असा बेटर फॉर यू स्नॅक ब्रँड आहे जो तुमच्या हेल्दी जर्नीचं पहिलं योग्य पाऊल बनू शकतो. आम्ही यूज करतो जॅगरी, ड्रायफ्रुट्स, सीड्स, रोल्ड ओट्स आणि फ्रेश फ्रुट्स जसे की ऑरेंज, पायनॅपल, मँगो आणि स्ट्रॉबेरी. प्रत्येक स्नॅक इतका थॉटफुली क्रिएट केलेला आहे ज्यात प्रत्येक बाईट असेल सॅटिस्फाईंग, डिलिशियस आणि इतका फ्लेवरफुल की एका बाईटमध्ये मन भरणारच नाही. मला हाचीला एक असा स्नॅकिंग चॉईस बनवायचा आहे ज्याला प्रत्येक जण एन्जॉय करू शकेल, कोणत्याही गिल्ट शिवाय. या मिशनसाठी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे 1 करोड इन एक्सचेंज ऑफ 10% इक्विटी इन माय कंपनी. तर टायटन्स, तुमचे रनिंग शूज घाला आणि आपण ही रेस एकत्र पळूया. फार कमालीची पिच झाली जी तुम्ही धावत सुरू केली. थँक्यू. मला सांगा, तुम्ही मॅरेथॉन बद्दल बोलत होता, तुम्ही फिटनेस बद्दल बोलत होता, इतकं सगळं ऑलरेडी करताय, त्यासोबत स्टार्टअपचं कसं काय सुचलं मग? ॲक्च्युली कुठे ना कुठे याची सुरुवात माझ्या मॅरेथॉन जर्नीतूनच झालेली. इट इज सेड की आमची जी फर्स्ट फुल मॅरेथॉन ट्रेनिंग असते त्यात तुमच्यामध्ये खूप मोठे परिवर्तन घडते. माझ्या बरोबर पण तेच झालं. त्यावेळी माझ्यामध्ये इतकं करेज आलं की सगळे फेअर्स मी मागे ठेवून दिले अँड आय सेड आय विल सेट ऑफ ऑन अ जर्नी विदाउट अ प्लॅन, लेट्स गो फॉर इट. आणि तसंच हाची हळूहळू सुरू झालं. टायटन्स, मला तुम्हाला आमचे प्रोडक्ट टेस्ट करायला द्यायचे आहेत. प्रतीकजी, तुम्ही काय खाता? इतके हेल्दी असता यार. आम्ही काही खाऊन डायजेस्ट करतो सर. वेलकम. व्हेरी नाईस कलर. थँक्यू. खूपच चांगलं आहे. तुम्ही खात आहात रोज आल्मंड. यात तुम्हाला जो फ्लेवर येत आहे तो रोज वॉटरचा आहे आणि जो स्वीटनेस आहे तो जॅगरीचा आहे. प्रतीक, तुमच्यासाठी मी इथे ऑरेंज आणि मोका दिलेला आहे. रोज आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही ते ट्राय करू शकता. ऑरेंज हेझलनट तुमच्याकडे आहे. ऑरेंज हेझलनट मध्ये फ्रेश ऑरेंज ज्यूस आम्ही स्क्वीज करून टाकतो. इट इज नॉट कोणताही आर्टिफिशियल स्वीटनर नाहीये. तर तुम्ही आता किती प्रकारचे प्रोडक्ट्स ह्यामध्ये बनवत आहात? रेसिपीज तुम्ही कुठून ऑप्टिमाइज केली किंवा मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही कुठून केलं? प्रोडक्ट डेव्हलपमेंट तुम्ही कसं केलं आणि कधीपासून करताय त्याबद्दल थोडं सांगा. मी 2023 मध्ये बिझनेस इनकॉर्पोरेट केला होता. प्रोडक्टची जी रेसिपी आहे ती भले माझा काही प्रोफेशनल बॅकग्राऊंड नसला तरीही मी लहानपणापासूनच फूडी होते आणि मला फार चांगल्या प्रकारे कळतं की कन्झ्युमरला नक्की काय आवडेल. आणि एक स्टेप आफ्टर दुसरी स्टेप घेऊन मी सगळ्यात पहिला ग्रनोला सुरू केला रोज आल्मंड. जेव्हा मी त्याला परफेक्ट केलं त्यानंतर मी हळूहळू दुसरं सुरू केलं. रेसिपीची SOP एकदमच क्लिअर आहे. तुम्ही वाटल्यास आता खा किंवा 4 वर्षानंतर खा. टेस्ट अगदी जशीच्या तशी असणार आहे. मॅन्युफॅक्चर आम्ही स्वतःच करतो. आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, तिथेच हे मॅन्युफॅक्चर होतं. एक तर तुम्ही बोललात की हा हेल्दी ऑप्शन आहे, राईट? आणि मी याचं लेबल चेक करत होते आणि मला दिसे की 100 ग्रॅम्समध्ये यात 482 कॅलरीज Yes. आहेत आणि यात 100 ग्रॅम्समध्ये 500+ कॅलरीज आहेत. जर मी नॉर्मल बाकी हेल्दी ब्रँड बरोबर मार्केटमध्ये कम्पेअर केलं तर मला या 500 कॅलरीज 100 ग्रॅममध्ये फार जास्त वाटत आहेत. असं का? तुम्ही जे बोलताय ते अगदी करेक्ट आहे. याच्यामध्ये ज्या कॅलरीज आहेत 100 मध्ये ऑलमोस्ट 400 to 500 कॅलरीज आहेत. यात अबाउट 14 ग्राम्स प्रोटीन आहे. पण हेल्थसाठी तर मला वाटतं अनेक लोक सॉल्ट करत आहेत. प्रत्येक दुसरा ब्रँड प्रोटीन आहे, नोवा चिप्स आहे, काही ना काही गट आहे, इम्युनिटी आहे. मी त्यासाठी सॉल्ट करतच नाहीये. मी सॉल्ट करते इंडियाच्या टेस्टसाठी. टेस्ट बोललात, मला जरा डेटा सांगा ना. आज तुमचे मंथली किती कन्झ्युमर्स आहेत आणि त्यातले किती कन्झ्युमर्स रिपीटिंग आहेत? B2C मध्ये आमचा 30% रिपीट रेट आहे. B2B मध्ये आमचा 100% रिपीट रेट आहे. ज्यांनी आमच्याकडून पहिल्यांदा विकत घेतलं ते रेग्युलरली घेत असतात. आणि तुमचा D2C बिझनेस किती मोठा आहे? 72 लाख आमचा टोटल रेव्हेन्यू होता मागच्या वर्षी. त्यातला 50% आमचा B2C होता आणि 50% B2B. मॅडम, B2B मध्ये तुमचं मार्जिन किती आहे? B2B मध्ये आमचा मार्जिन 25% आहे. आणि अदरवाइज B2C मध्ये? आमचा 25% कॉग्स आहे. त्यानंतर आमचे 5% पॅकेजिंग मध्ये जातात, 1% आमचे शिपिंग मध्ये जातात आणि बाकी फिक्स एक्सपेन्सेस आमचे 12% आहेत. मॅडम, तुम्ही बोलला तुमचं कन्झ्युमर रिटेन्शन रेट 30% आहे.
तुम्हाला माहित आहे की नवीन कस्टमर मिळवण्यासाठी हे 10 पट जास्त अवघड आहे तुमचा करंट कस्टमर रिटेन करण्यापेक्षा. जर आपण याला 30 वरून 70 केलं तर तुमची स्ट्रॅटेजी काय असेल 30 to 70 करण्यासाठी? तर पहिली गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की आतापर्यंत मी कोणतेही परफॉर्मन्स मार्केटिंग किंवा कोणतीही मार्केटिंग स्पेंड केलेली नाहीये. त्याचं एक मला रिझन तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा मी बिझनेस सुरू केला होता तेव्हा माझ्याकडे कोणताच बॅकग्राऊंड नव्हता. तर असं होतं की जितके पैसे आहेत त्यातच करायचं होतं. ते पैसे जेव्हा मी इन्व्हेस्ट करू शकत होते माझ्या हातून सुटणं फारच अवघड होत होतं. तर आता जो पैसा तुम्ही रेज करू इच्छिता आमच्याकडून, तर 1 करोड रुपये तुम्ही कुठे वापरणार आहात आणि बिझनेसला कोणत्या उंचीवर नेणार आहात? जी 1 CR ची माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे त्याला फर्स्ट आम्ही युटिलाइज करणार आहोत मार्केटिंग स्पेंड मध्ये, ज्याची कॉस्ट असेल जवळपास 50 लाख रुपीज. त्यानंतर आम्ही टीम बिल्डिंग आणि हायरिंग मध्ये यूज करणार आहोत, कारण सध्या आमच्याकडे कोणतीच सेल्स टीम नाहीये. मला तो सपोर्ट लागेल सेल्स वाढवण्यासाठी. आणि तिसरं त्यातील जवळपास 20-30 लाख असतील. तिसरं 10 लाख ऑपरेशनल कॅपॅबिलिटीज इन्क्रीज करण्याची इच्छा आहे आणि बाकीचे 10 लाख आम्ही कंटेन्जन्सीसाठी वापरणार किंवा मग ऑप्टिमाइज करण्यासाठी. चला एक मार्केट डिमांड तर इथेच घेऊन टाकूया आधी आणि माहिती करून घेऊया की लोकांना यांच्या प्रॉडक्टची किती गरज आहे. तर ऑडियन्स, तुम्ही या प्रॉडक्ट बद्दल समजून घेतलंय, यांच्या सगळ्या डिस्कशनला पण ऐकलंय. आपले वोटिंग बीटा सुचला, येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने याची मार्केट डिमांड किती असायला पाहिजे. तुमची वेळ सुरू होते आता. %62% लोकांना वाटतंय की त्यांना याची गरज आहे. चला एक छोटासा मार्केट सर्वे तर आम्ही इथेच करून टाकला तुमच्यासाठी. तुम्हाला आमच्या टायटन्स कडून काय अपेक्षा एकदा परत सांगाल? 1 करोडची इन्व्हेस्टमेंट बदल्यात 10% इक्विटी. प्रोफेसर साहेब, तुम्हाला काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक अबाउट ब्रँड? So I have 2 children, 6 and 11. So they love these kind of ingredients, chocolates, and so on. So I think when I take this back home, they're going to love this product. चांगलं आहे. तर मॅडम, मी तुमचं कॅल्क्युलेशन केलं, 72 लाख तुमचा सेल आहे. मी याचं जरा व्हॅल्युएशन करेक्ट करेन आणि मला इन्व्हेस्ट करायचं आहे. पण माझी ऑफर तुम्ही ऐकून घ्या. तुमचा जो 72 लाखांचा सेल आहे त्याला मी 4 टाइम्स मल्टिप्लाय केलं, कारण ही कॅटेगरी फार फार कॉम्पिटेटिव्ह आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 72 लाखांवर जर मी 4 टाइम्स करतो, जे फार रिझनेबल आहे. तुम्हाला बिझनेस बॅकग्राऊंड नाही हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या कस्टमरना ट्रॅक करत नाही आहात आणि तुम्हाला भरपूर हँड होल्डिंगची गरज आहे. माझी ऑफर ही असणार, जसे 2.8 होतात 4 टाइम्स, मी त्याला 3 करोड करतो 30 लाख 10% साठी या व्हॅल्युएशनवर. आय थिंक तुम्ही या ऑफरबद्दल विचार करायला हवा. मी आज हात मिळवू शकणार नाही आणि कारण हे आहे की मी याच आयडियाबादच्या मंचावर आणखी एका स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट केला आहे ज्यांचे सारखेच प्रोडक्ट्स आहेत. बट आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. अनुपमजी, तुम्ही? जर तुम्हाला फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट मिळत आहे तर तुम्ही तिथून मदत घ्यास, तसं मीही तुम्हाला मदत करेनच. पण मी इन्व्हेस्टमेंटसाठी आता रेडी नाही आहे आणि हातही नाही मिळू शकणार. पण तुमच्या ऑन्ट्रप्रिनरशिपला पाहून आणि चांगल्या प्रोडक्ट्सला पाहून मी नक्कीच मदत करेन तुमचा बिझनेस एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी. थँक्यू. चला, तर तुमच्याकडे एक ऑफर आहे जी संदेशजींनी दिलेली आहे ॲट द व्हॅल्युएशन ऑफ 3 crores, ज्या तुम्हाला 30 lakhsची इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. तुमचे हे जे 3 करोड आहेत, पुढचा रेज आपण 60 करोडवर करणार. आय थिंक तुम्ही याचा विचार करायला हवा. मी फोर्स करणार नाही, तुमचा डिसिजन आहे. तर तुम्ही पूर्ण ऑफर समजला आहात. चला तर मग तुम्ही सांगा तुम्ही काय विचार करताय. सर, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही जी मला व्हॅल्युएशन दिली आहे ती मला फारच कमी वाटते. विथ प्रोजेक्टेड रेव्हेन्यू ऑफ 2.5 CR, ज्याच्यासाठी मी इतका काळ मेहनत केली आहे आणि माझ्याकडे पाईपलाईन रेडी आहे फॉर इट. मी शुअर अँड कॉन्फिडंट आहे की हे तर मी अचीव करणारच. मला तुम्हाला काउंटर ऑफर द्यायला आवडेल. 7.5 CRच्या व्हॅल्युएशनसाठी जर तुम्ही मान्य करत असाल तर आपण 75 lakhs फॉर 10%.
नाही, माझी तर ऑफर जी होती तीच आहे. जास्तीत जास्त मी 4 करोडचं व्हॅल्युएशन करू शकतो, त्यापेक्षा नाही. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, हे माझ्यासाठी योग्य नाही होणार आता. आम्ही ग्रोईंग फेसमध्ये आहोत आणि आता हे योग्य आय नाही. रिस्पेक्ट दॅट डिसिजन. आम्हाला आदर आहे तुमच्या डिसिजनचा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच दीप, तुम्ही इकडे आलात. आम्ही नक्कीच ही आशा करतो की तुम्ही तुमच्या विजनवर खऱ्या ठराल, तुमच्या फोकस बरोबर त्यावर काम करा आणि लवकरच आयडियावर्सच्या स्टेजवर परत या. थँक्यू थँक्यू आल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.